नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर मित्रांनो, मी ना आता वाशीमध्ये आणि पुण्यात गाडी खाली गेली त्या दिवशी आणि आता वाशीत आलोय. वाशीत येऊन आता काय करतोय माहितीये, मला माझ्याकडे फुल लोड वगैरे काय नाहीये, तर 2 पार्ट लोड भरायचा विचार केलाय मी. एक आहे आपल्या तरळ्याचा, म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचंच आहे, घर सामान आहे, आणि एक थोडंसा एक छोटीशी पेटी आहे ती भिवंडीत भरायची आहे आणि ती गोवा फोंड्याला खाली करायची. पर्याय नाही. आता मी परत जर ऑफिसमध्ये जाऊन नंबर लावल्यानंतर कधी नंबर येईल काय, त्याच्यानंतर भाडं वेळ लागणार. मग त्यापेक्षा म्हटलं आता हे 2 पार्ट लोड भरून जर सेम आपला रिपोर्ट जर होत असेल तर, नाहीतरी आम्ही मेन लोड भरून थोडंसं पार्ट लोड एकच हिशोब होत होतो. म्हटलं आमचे हे बघा सगळे गाडीवाले आहेत, अजय नाईक आणि हा इक्बाल. बऱ्याच दिवसानंतर इक्बाल दिसलाय भिवंडीत. कुठे आपल्याला अब्दुलच्या ऑफिसमध्ये दिसलेला आपल्याला. तर अब्दुलच्या ऑफिसमध्ये हा मला दिसलेला. तर आता मी ना जोगेश्वरीला होय बाय चल हां, तर आता मी ना जोगेश्वरीला जातोय. ते घर सामान आहे थोडंसं म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे, तर ते भरूया. ते आपले सबस्क्रायबरच आहेत, तर ते पण माझ्यासोबत आज असणार आहेत, म्हणजे रिटर्नची जर्नी. तर बघूया कसा होतोय हा प्रवास. कारण असू दे, चला काय बोलून फायदा नाही. भाड्याची एवढी मारामारी आहे ना की काय विचारू नका, काय सांगून फायदा नाही. त्यामुळे मी असा निर्णय घेतला, म्हटलं जाऊ दे, पटलं 2 पार्ट लोड भरून जाऊया. आणि हा सांगायची गोष्ट म्हणजे तो भिवंडीत भरायचा आहे ना, तो आणि 1-2 तासांत कन्फर्म होणार आहे. म्हणजे ते सुद्धा टेन्शन आहे, कन्फर्म व्हायला पाहिजे देवा बाबा, गणपती रा तो कन्फर्म होऊ दे. नाहीतर हे काही जास्त नाही आहे, कमी आहे भाडं. एवढ्यात गेलो तर मग झालं. चला पटकन आपण आता जोगेश्वरीत जाऊया. आता वाजलेत 12:15 वाजलेत, इथून पोचायला 1 तास लागेल. 12:45 पर्यंत जोगेश्वरीत पोहोचेल. गणपती बाप्पा मोरया. बरोबर 12:15 वाजता आपली वाशीतनं जर्नी सुरू झाली. तेव्हा काळजी, गणपतीकच काळजी. दुसरं पार्ट लोड पण कन्फर्म होऊ दे रे बाबा, नाहीतर माझा काय खरं नाही. नाहीतर काय थांबा काय पर्याय नाही. मी आता ना जोगेश्वरीला ऐरोली नंतर असं पवई मार्गे ना जोगेश्वरीला जाणार आहे. तर बघूया आता किती वेळ लागतोय. मी ना जोगेश्वरी ईस्टला पोहोचलोय. जोगेश्वरी ईस्ट की अंधेरी ईस्टला आहे, जोगेश्वरी एरिया म्हणून सांगितलं आहे मला. तर इथेच कुठेतरी भरायचं. ते बघा ते लोक आलेत हा मला न्यायला, पुढे चालतायत ते बघा, दिसले 2 व्हीलरने चालतायत. आणि मी ना ह्याच रोडला गेलेलो मगाशी. या रोडला खाली जाऊन बघितलं तर रोडचं काम वगैरे सुरू आहे. म्हटलं पुढे जाऊन U-टर्न लेफ्ट दाखवत होता, पण ते काय सांगा. हा हे बघ, इथून जायचं आहे. मी बऱ्यापैकी खाली गेलेलो. चला पटापट जाऊया, हे लोड करूया आणि ते आधी कन्फर्म होऊ दे. अरे टाटा नॅनो, आपली टाटा नॅनो इथे उभी आहे बघा. ही टॉप मॉडेल आहे. आणि हे आपले सबस्क्रायबर भाई भागवत म्हणून आहेत, यांचाच माल घेऊन जायचा आहे. आणि कुठच्या गल्लीत गाडी टाकतोय बघा. एकदम कट टू कट. पुढे टर्न मारायला जागा आहे नाही काहीच माहीत नाही आहे, पण टाकतोय आता त्यांच्या विश्वासावर. मी कोणत्या वळागले सावंतवाडीचं भागवत, भाई भागवत म्हणून. भागवत मळेवाड, हे आमचे सबस्क्रायबर आहे. आता वरची मळेवाड. तुमचं तरळ्यात नव्हता ना सामान. तळ्यात माझा 2रा घर, बांधते 3ऱ्याचा घर, आणि काम करते आता 4थ्याची. सगळ्यांका मदत. ओके, यांचं सामान न्यायचं आहे आपल्याला. हा हो हे बघा, एक सामान घेऊन येत आहेत. फ्रीज आहे. चला चल. तर मी आता ना भिवंडीला जायला निघालोय. ते दुसरं सांगत होतं बघा, पेटी आहे म्हणून. ते अजून काय कन्फर्म झाली नाहीये. कन्फर्म झाली आहे म्हणजे बिल होत नाहीये, असं काहीतरी आहे प्रॉब्लेम. पण इथून 50 किलोमीटर जायचं आहे आपल्याला भिवंडीला. बरंच लांबचं अंतर आहे. आणि हे ज्यांचं घर सामान भरलं ना, म्हणजे थोडंसं आहे, जास्त नाहीये. एक सोफा कम बेड, एक
फ्रीज आणि थोडं छोटं मोठं काहीतरी टाकी असं छोटं मोठं सामान आहे. त्या काकांकडे म्हणजे ज्यांचं सामान भरलं त्यांनी जेवणाला आग्रह केला, त्यामुळे जेवलो त्यांच्याकडे. मी मस्त जेवण बनवलेलं काकूंनी. चपाती, भाजी, मटर बटाट्याची मस्तपैकी भाजी बनवलेली आणि चपाती, भात, डाळ, एवढं अप्रतिम डाळ बनवलेली आणि पापड वगैरे सगळं होतं. मस्त मस्त पोटभर जेवण झालंय. आणि आता मी जातोय, आता भिवंडीला जायला निघालोय. 3 वाजलेत बरोबर. तर बघूया किती वाजता पोहोचतो तिकडे. आणि बाप्पाला एवढीच विनंती करतो, म्हणजे प्रार्थना करतोय की ते बिल होऊ दे एकदा, कारण अजून दुसरं काही सामान माझ्याकडे नाही आहे. कारण जर नाही झालं तर मग दुसरं शोधावं लागेल. तर होऊ दे एकदा, एवढीच मी प्रार्थना करतोय. आणि इथनं निघतोय. ते बोलले जा तू, बघूया तिथे पोच बोलले ते. चला, मी आता कुठे काय माहित नाही, म्हणजे अंधेरी ईस्टला आहे, ईस्टला. तर आता मॅप लावतो. मला आता लेफ्टला जायचंय की राईटला काहीच समजत नाहीये. थांबा, मी मॅप लावतो. तर फायनली भावांनो आपलं भाडं कन्फर्म झालंय. ते जे आता भरायला जातोय ना, कन्फर्म म्हणजे कन्फर्म होतं. फक्त बिलाचा प्रॉब्लेम होता. ई-वे बिल वगैरे झालं नव्हतं. तर आता फक्त पोचायची बाकी आहे. तिथे पोचतो लवकर. 18 किलोमीटर अजून दाखवतोय. खूप ट्रॅफिक आहे यार, खूप ट्रॅफिक. फायनली पोचलो बाबा. हे बघा, या कुठच्या तरी कमानीतून लेफ्ट दाखवतोय आणि आपल्याला इथेच पुढे एक 300-400 मीटरवर गाडी भरायची. मस्तपैकी सामान एका साईडला लावून घेतलंय आणि हे पाठीमागे एवढी जागा आहे. इथे एकच पेटी आहे, ती इथे बसून जाईल. भरपूर जागा राहील, भरपूर. लावून घेतो गाडी, धक्क्याला लावायला सांगितलं. पेटी लोड तर झाली आहे, पण पेटीला वजन अजिबात नाही आहे. 100 किलो असेल जास्त वजन. 150 किलो, 150 किलो वजन आहे, जास्त नाही. 250, हां जास्त हाताने उचलत होती दोघांना. 117 किलो. फायनली 6 वाजता आपल्याला ना पेपर भेटलेत. आणि सांगायची गोष्ट म्हणजे भिवंडीत एकदम टोकाला आहे मी. इथून आता वाशीला जायला मला किती वेळ लागेल काय अंदाजच नाहीये. काय म्हणजे 6. आणि ते लोक ना जे माझ्यासोबत येणार आहेत, ते 2 जण आहेत. ते वाशीला येऊन थांबतो बोलले. तर त्यांना बोललेलो एवढ्या लवकर येऊ नका, वेळ लागणार. पण नाही बोलले मला, येतो. आता तिथे टाइमपास करावा लागणार त्यांना. आणि 2 जण आहेत, त्यांना आता सांगतो. मागे जागा माझ्या गाडीत थोडीशी आहे साईडला. तर कसे बसणार त्याचं मला टेन्शन आलंय. कारण मागे अजिबात कम्फर्टेबल नाहीये. पुढे 1 जण आपला बसू शकतो, पण मागचं टेन्शन आलंय कसे बसणार. तेच हालत होणार, कारण गाडी खूप जम्प करते पाठीमागे. मी कुठे आलेलो माहिती आहे? माननीय सरपंच स्वर्गीय नारायण शेठ काथोड पाटील प्रवेशद्वार इथे कुठेतरी आलेलो. वडपे. लगेच आपल्याला युटर्न भेटला. ती बघा, ती कमान आहे आणि लगेच त्या कमानीच्या समोरूनच आपल्याला युटर्न भेटला. मस्त काम झालं. आता हळूहळू चालत राहायचंय मस्तपैकी. पाम बीचला मी थांबलोय. माझ्यासोबत येणार आहेत ना, ते इथेच कुठेतरी, हे बघा इथेच कुठेतरी आलेत, पण ते दिसत नाही. काय नाही, झोपाक जागा करतो. हा हे बघा, हे पाठीमागे झोपतो. तुमचं नाव काय? सत्यवान चव्हाण. आणि हे आमचे भाई भागवत. हे सबस्क्रायबर माझ्याबरोबर पुढे झोपतले नाही, बसतले गाडी चालू. व्हिडिओ गाडी. हे सामान आहे बघा, व्यवस्थित लावून घेतलंय. त्यांच्या डोक्यावर पडेल म्हणून हे रस्सी बांधून घेतोय. आणि त्यांच्यासाठी इथे जागा आहे बघा एवढी. जमत नाही सर. तेव्हा पाठीमागे बस झोपायची सुविधा केलेली आहे, गादी बिदी घालून. चला, फोन करा काय प्रॉब्लेम नसलो तर. हां चला. यस, गणपती बाप्पा मोरया. आज आमच्या सबस्क्रायबर सोबत आपला प्रवास असणार आहे. बघूया कसा होतोय. फुल टाइमपास. जेवणात काही थांबूया, काहीतरी हॉटेलला थांबू. काय तर बघा, यांच्यानी काय घेतला तर बघा. बाप्पाची मूर्ती घेतली आहे श्रीकृष्णाची.
फक्त 500 रुपये. दाखव हो गया. अरे वा मस्त. इथे सिग्नलवर ना विकायला आलेले. मस्त आहे मस्त. काय बरोबर 9:30 वाजता मी पंपावर पोचलोय आणि डिझेल टाकायला थांबलेलो. पण डिझेल काय पंपाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हटलं तोपर्यंत जेवण करून घेऊया. आपला रेग्युलरचं हॉटेल स्वामी कृपा. आमची पाटी जो बसलेल्या वाघाला सोडूया आधी. चला जंगलातल्या वाघाला सोडूया. पिंजऱ्यातल्या पिंजरा खोल मध्ये वाघ डायरेक्ट उडी मारशीला पिंजऱ्यातनं बाहेर. पाळलेला आहे तू. वरून याल इकडनं. वरून येशील. हे बघ रस्सी सुटली. हे बघ या. ह्याच्यात नाही. जेवणाला आपण नाही बघा बिर्याणी ऑर्डर केली आहे. अंडा बिर्याणी. आणि त्यांनी पण अंडा बिर्याणीच ऑर्डर केली आहे. मी हाफ घेतली आणि त्यांनी फुल. लास्ट टाइम मी इथे खाल्लेली अंडा बिर्याणी चांगली होती. म्हटलं परत घेऊन बघूया. बघा खाऊन सांगा कशी आहे. हो हातून जेयता मी जेयता बरी हा. बरी थोडी ग्रेव्ही होती ना खाली आहे तळात. हांग्या वाघ गेलो आत बघी. वाघ गेलो आतमध्ये म्हणतो ना. मी नाही म्हणा. आणि काय नाही. गुड नाईट. बरोबर ना 10:30 वाजलेत. आमची गाडीची काच वगैरे क्लीन करून झाली आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे बघा टँकर खाली होतो आहे आणि आमची गाडी अडकली आहे ती. टँकर जोपर्यंत काढत नाही ना तोपर्यंत गाडी काढू शकत नाही. इथे एक रॉड आहे हा बघा. हा रॉड दिसतोय. ते रॉड आहे नाही ते इथून काढली असते मी गाडी. आपण ड्रायव्हर कुठे गायब झालाय. निघतो आम्ही. डिझेल वगैरे टाकलं नाहीये. भरपूर टाइमपास झाला कारण मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या रे बघा. बराच वेळ थांबलेलो आम्ही. त्याच्यात परत ती डिझेल टँकर खाली होत होता तिथे गाडी अडकली आमची. जेवणाला गेला अर्धा तास. आता 10:30 साडे झाले ना. चला पुढे HP चा पंप आहे तिथे डिझेल फुल करूया. 1:30 वाजला मित्रांनो. बरोबर 1:30 आणि पोलादपुरात पोचलोय आम्ही. कंटिन्यू आपले गप्पा गोष्टी करत आपला प्रवास चाललाय दोघांचा. आणि आता थोडासा आळस त्यामुळे आता चहा पिण्यासाठी थांबणार आहेत आम्ही. आणि आपला रेग्युलरचा जो काळकाई धाबा आहे काळकाई हॉटेल आहे ना तिथे थांबूया. आता ना ही गाडी लावू भीती वाटतं. गाडी आतमध्ये लावते डायरेक्ट. ह्या गायता बघा ह्या गायता 14 फूटचं माल भरलेलं आहे. 14 फूट पण नाही 20 फूटचं. एक नंबर. थंडी एवढी खतरनाक पडली आहे ना. हे बघा चालले वोल्वो गेले. हा वोल्वो एक नंबर. खतरनाक थंडी पडली हा. खतरनाक एकदम. हा हात थरथरतच म्हणतो. बिस्किट आहे बिस्किट आहे लगेच थंड चहा लगेच थंड होता लगेच एका मिनिटात. कसली थंडी पडली आहे माहिती आहे. इकडेच बसून जा. आणि सांगे होतं थंडी नाही म्हणा गाडी नाही थंडी पडाक नाही म्हणा. हो काल ना पुण्यात जशी थंडी होती ना तशी सेम थंडी पुण्यात मी पाठीमागे झोपलेलो. पूर्ण म्हणजे गाडी एवढी चिल्ड झालेली. काय अंथरुणं मोबाईल सगळं काय विचारू नका.
मित्रांनो फर्स्ट प्रवास हा माझा हा. या मित्रासोबत एक अनुभव आला. हे माझे सबस्क्रायबर हा आणि थँक्यू. यांच्यानी माझा नंबर कसं शोधून काढले नी काय माहिती. शोधून काढून माका भाडा दिलेला. भारी भारी वाटतं कशी कुठे असं वाटतं इथून उठान जाऊचं हईच बसून राहायचं ना. होय. केबिन मध्ये बसल्यावर ना जरा बरं वाटलं. बाहेर खतरनाक थंडी आहे खतरनाक. कशा काढलं त्या चला बाप्पा घराकडे. 1:45 वाजले हा. 1:45 वाजता आम्ही आता परत निघालोय. आता नॉन स्टॉप आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे आपला धामणीचा पंप. तिथे एक 5 मिनिटं थांबून बघूया काय प्लॅन वगैरे काय करत नाही. बघूया चालू आहे कंटिन्यू. तर मित्रांनो आम्ही आता सावर्ड्यात पोहोचलोय हा. बरोबर 3:30 वाजलेत आणि चहाची टपरी शोधतोय. एक पण चहाची टपरी असा 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 असं वाटतं व्हायच्या. होय 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 त्याच्याकडे थंच लाव गाडी आतमध्ये. आतमध्येच घाली हायवे नको ना. त्यांना उठवूया बघूया तरी. सुसू बिसू करायला अजिबात उठले नाहीये. बाहेर थंडी आहे. इथे बघायला आलो. असंच ना. याचा तटका झाला का बघून गेलो. वाघाचा तटका व्हायचा नाही. वाघच पिंजऱ्यात बांधलो. कुकर बिकर आणलं मोठं आणलंय वाघ. डुकर नाही डुकर. काय झालं तर काय चाय पाहिजे का आलो कुकर मग लगेच तर या तो तटका व्हायचा तर आहे. थंडी बिंडी काय नाही हो तुमका हा. खतरनाक थंडी आहे खतरनाक. पुन्हा एकदा वाघ पिंजऱ्यात जातं. मागून बंद करतो हा. थंडी थंडी पहिलीच पडली वाटतं अशी थंडी. माका तर पहिलीच लागली ही थंडीची थंडी. नाही तर काल नाही होती बघा. काल तुम्ही परवाच्या दिवशी येलात याच्यातनं तराळ्यातून. काल इलोय नाही काल परवा हा काल तुम्ही येलात पण परवाच्या दिवशी बसला त्याच्यात गाडी येत नाही वाटली. तेव्हा थंडी होती इतकी. नाही होती थंडी. आताच हा थंडी मस्त वेगळी चादर बिदर घेऊन बसलेत. खतरनाक थंडी आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलोय आता 5:30 वाजलेत आणि पाली वगैरे काढून चालतोय आपला कंटिन्यू चाललोय कंटिन्यू नॉनस्टॉप. संगमेश्वर काढल्यानंतर ना रस्ता थोडा खराब होता त्यामुळे शूट वगैरे काही घेतलं नाही. आता 5:30 वाजून गेलेत. 5:35 झालेत. आता थोड्याच वेळात आपला लांजा येईल. बघूया कुठेतरी. थांबायचा तर विचार नाहीये चालतच राहणार. सव्वा 7 वाजता आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालंय बघा. सुंदर असं वाव मस्त. चादर पडली. चहा प्यायला थांबलोय. चहा प्यायला कोंडिये गावात. कोंडियात पोहोचलो आम्ही. कोंडिये राजापूरच्या पुढे. कोंडिये गावात. माका गावांची नावं नाही माहिती. कोंडिये गाव. कोंडियात पोहोचलो. कोंडिया बाहेर पिंजऱ्यात काढलेला आहे. बिना चपलाचा. तसा तो काय पडा बिडाक नाही मा नाही व्यवस्थित आहे. घशाच्या खाली गेल्यावर ती थंडच झाली चहा. ती छातीत गरम व्हायला पाहिजे तशी झालीच नाही. दुपारी रात्री 2 वाजता. आज नाश्ता वगैरे काय नाही केलाय. फक्त चहा पिलाय. फक्त चहा. पुढे जाऊन नाश्ता करूया. 7:30 वाजले. जास्त काही एवढ्या लवकर नाश्ता काय करणार. इथून ना पणजी 152 किलोमीटर. कणकवली 46. आपल्याला खारेपाटण 09.
आर्यभटन 09 आपल्याला तराळ्यात जायचंय. म्हणजे तराळा किती असतं हो? तराळ्यातून गोंदिया मधल्यावर 14 किलोमीटर 20 किलोमीटरच्या आसपास. एक अर्ध्या तासात तराळ्यात पोहोचू आम्ही 8 वाजेपर्यंत ना. हो 8 वाजे. तर मित्रांनो आम्ही तराळ्यात पोहोचलो हा फायनली. 8 वाजले आणि आता खंय जावचं आता हे सांगतील आमका. माका काय माहिती नाही. रोडला कोल्हापूर रोडला 1 किलोमीटर. हा मग काय जवळ जा, लांब नाही. उभी ठेवा, उशीर होते. पोचलंय एकदा बाबा, पोचलंय. पहिल्यांदाच असो नॉनस्टॉप इले, नॉनस्टॉप. नाही तर आंब्याच्या टायमात आम्ही डायरेक्ट जातो. ते रात्री 11 वाजता पंपावरून निघालेलो आणि आता 8 वाजता तराळ्यात. फक्त मध्ये दोन ठिकाणी 3 ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो आणि कुठे आता हा झोपायला थांबलेलो. मध्ये 40 मिनिटं झोप घेतली मस्तपैकी, फ्रेश झालोय. आता गंमत काय आहे माहिती आहे, सामान राहिलंय पाठीमागे आणि पेटी आहे इथे. आता कसं खाली करायची मोठा टास्क आहे आमच्यासाठी. ठीक आहे तर मग मधुरी अडकली. अवकाश ठरलात ना. तर आपली गाडी झालेली आहे खाली. हे फक्त खाली करायचंय. आता एवढ्याशा गॅपीतनं ना फ्रीज बरोबर गेला. एवढ्याशा गॅपीतनं सगळं खाली झालंय. आता हा बॉक्स परत आतमध्ये ढकलणार. जास्त वजन नाही आहे याला, 100 किलोच आहे. साहेबांच्या घरी आलो. भाई भागवत तराळ्यातले सबस्क्रायबर होते. यांनी नंबर शोधून काढला युट्यूबवरून. हा आणि हे भाडं दिलंय. तर धन्यवाद, थँक्यू. आणि मस्त प्रवास झाला. प्रवास आणि भारी झाला. रात्री ना म्हणजे नाईट टाइमपास. यांना भेटल्यानंतर असं वाटलं नाही की म्हणजे कधी पहिल्यांदाच भेटतोय आपलेच कोणतरी, म्हणजे रोजचे आपले कोणतरी आहेत असं फील झालं मला. भारी एकदम मस्त प्रवास झाला, फुल टाइमपास. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. चला चल ये, भेटूया कधीतरी. फोन करतोय. चला आता डायरेक्ट याच्यात काय म्हणतात त्या फोंड्यात नॉनस्टॉप. वाटेत फक्त नाश्ता करू थांबतेलाय. बघूया काय आता फोंड्यात. हा दुसरा पाटलोड खाली करायचा आहे ना. हे बघा, हे आमचे साहेब, हे पण आमच्या सोबत होते रात्री. काय म्हणता, येतात तुम्ही येता? नाही आता नाही, आम्ही आता परत तिकडे येऊ घेतो. तिकडे कैसं तिकडे काल गेला होतो तिकडे. हा चला. सामान आणूचा ना. आणि आणूचा हो ऐक ना, परत तिकडे नेऊचा प्लॉट वर झाला का. कामाला लय आहे तुमका. होय काय. हा मध्ये राहा. हो नक्की चला. धन्यवाद, मस्त वाटला. पण ट्रेक मध्ये राहा. होय 1-2 तास जाऊचं लागत. मुंबईत गेलात ना तुम्ही मध्ये या 15-20 कधी कॉल करा मला. कॉल करा. पण जरा संपर्कात राहा. म्हणजे काय रोडाला बिरला तिकडे नाही. होय चला मग बाय. ते बिचारे ना मागे बसून आले. बसून म्हणजे जागा होती झोपायला, पण टेम्पो मध्ये मागे झोपून प्रवास करणं म्हणजे एवढा काय विचारू नका. रस्ते काय ते मुंबई गोवा हायवेचे तुम्हाला माहितीच आहे, खूप खराब रस्ते. आणि मागे एवढी गाडी जंप होते ना, हालत बेकार होते. हँड्स ऑफ त्यांना, ज्यांनी प्रवास केलाय ना पाठी बसून, त्यांना मानलं पाहिजे. आता मी ना बांधा बॉर्डर क्रॉस केली आणि थांबलो. म्हटलं पार्टीवाल्याला पहिला आधी फोन करूया म्हटलं. तर त्यांना फोन केला, म्हटलं मला हे लोकेशन पाठवा. तर ते बोलले थांब तू कुठे पोहोचलास. तर मी म्हटलं बॉर्डरला पोहोचलोय, गोवा बॉर्डरला. तर ते बोलले ते फोंड्याला आणायचं नाहीये, ते वेर्ण्याला घेऊन जायचंय मशीन.
खरंच काय सुचलं मला की म्हटलं नाहीतर मी डायरेक्ट फोंड्याला जाऊन त्यांना फोन केला असता, अरे मी लोकेशनवर पोहोचलोय, कुठे यायचं, असं जर केलं असतं तर वाट लागली असती. तर आता हे मशीन त्यांचं ना, मशीन म्हणजे प्रिंटर आहे तो, याला वेर्ण्यात कुठेतरी खाली आहे. काय प्रॉब्लेम नाही मला, कारण फोंडा आणि वेर्णा दोन्ही डिस्टन्स सेमच आहे, कुठेही जा मला उलट वेर्णा बरं पडेल, सरळ सरळ जाणार आहे मी. तर ते लोकेशन पाठवत आहेत, आपण पटापट आता वेर्ण्याला जाऊया, फोंडाला नाही. आणि हा दुसरा पार्ट लोड आहे तो तिथे खाली करूया आणि मग आपलं घराचा रस्ता पकडायचा. काय यार, एवढं लवकर येऊन पण काय फायदा नाही. पार्टीवाल्याने ना म्हणजे जी मशीन आणली त्याचं पेमेंटच केलं नाहीये. त्यामुळे आता हे म्हणतायत ज्यांनी मशीन पाठवली ते बोलतात जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत थांब बोलले. आता या पंपावर थांबलो आहे, HP पंप आहे कारसवाड्याच्या. हे पेमेंट केल्यानंतर आधी सांगितलं असतं तर मी घरी गेलो असतो डायरेक्ट गाडी घेऊन. रात्रभर खेचली गाडी एवढी आणि इथे येऊन थांबलो आहे. काय बोलणार आता. आता वाजले किती माहिती आहे, बरोबर 12:10 झाली. गाडी माझी तिकडे येते बघा, त्या साईडला लावली आणि इथे पंपावर थांबलो आहे. बघूया आता कधी ते पेमेंट करतात. अडीच वाजून गेले आता, 2:30 वाजून. मगाचपासून मी या पंपावरच आहे. हवा HP पेट्रोल पंप आहे. ते पाठीमागे या हॉटेलमध्ये ना मी जेवण केलं. आता मच्छी थाली घेतलेली, बांगडा थाली, पोटभर जेवलो आहे. आणि यांचा काय मॅटर क्लिअर होत नाही आहे, म्हणजे पेमेंटचा वगैरे काय काय कुठून पनवती लागली आहे काय समजत नाही. हल्ली ना 2-3 ट्रिप असंच काय नाही काय होतच आहे. म्हणजे गाडी होल्ड होते काय. आता ते पेमेंट ते होत नाही. इकडनं पार्टीवाला फोन करतोय, तिकडनं ते म्हणतायत जाऊ नको, माझं पण भाडं आलं नाही आहे. लफडाहीच लफडा. तर आता बघूया, आता थांबलोय इथे, काय होतंय काय माहिती. आज वस्ती झाली. मस्तपैकी फॅन लावून झोपलोय सावळीत. झाडाखाली आणून गाडी लावली आहे. मला बोलले कोटी देतो म्हणून. मस्तपैकी पंपावर गाडी लावून झोपणार आहे. क्योंकि जो नसीब में है वही होता है. काय बोलणार आता याच्या पुढे. त्यांनी काय पेमेंट केलं नाहीये. काय विचारू नका. आता ना 5:30 वाजता फायनली त्यांचं पेमेंट झालं, मिटलं त्यांचं मॅटर, मिटलं त्यांचा. आणि आता बोलले जा. आता इथून म्हापशावरून वेर्णा 1 तासाचं अंतर आहे. परवरीत ट्रॅफिक लागलं तर मग काय खरं नाही. बघूया त्याला. पार्टीवाल्याला फोन लावला येतोय म्हणून, तर बोलला ये बोलला. बघूया आता जर नाही खाली झाली तर काय मग वेर्ण्यात वस्ती. पण देवाचे देण होईल कदाचित खाली. चला जाऊया. देर आहे दुरुस्त आहे, काय बोलणार आता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची वेळ आल्याशिवाय ते घडत नाही ना, तसं आहे ते. आणि माझ्या पाठीमागे काहीतरी आहेत. चला खाली करूया जाऊन. मी आता बरोबर ना कारसवाडा जंक्शन काढला, आता पुतळा सर्कल येईल. आता नाही थांबत, कंटिन्यू वेर्ण्याला तुम्हाला डायरेक्ट खाली करताना दाखवतो. आज सकाळी खूप सुंदर असा सूर्योदय बघितला आणि आता खाली करायला जातोय, सूर्यास्त पण बघतोय. खूप सुंदर दिसतोय बघा, तरी पूर्ण ऑरेंज. मला ना आवडतो. आणि हा जर सूर्यास्त समुद्र किनाऱ्या बसून बघायला भेटला ना तर अजून भारी. बघा या झेरॉक्स सेंटरवाल्यांचा माल घेऊन आलोय आणि खाली करतायत ते लोक. नहीं खाली कर रहे हो, मैं टेंशन नहीं था. खाली नहीं करोगे नहीं क्या करो. अरे यार हम लोग वो मशीन के लिए किधर भी खाली 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 करणार आहेत. चला पटकन खाली करूया. गाड़ी लगा के ना उतारने का था. हाँ अच्छा था. तर मित्रांनो फायनली गाडी खाली झाली आणि टेन्शन फ्री झालो. नाहीतर आज मला तिथे पंपावर झोपावं लागलं असतं. आणि खरं तर मी ना जवळजवळ किती दिवस बाहेर आहे. मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर ते पुण्याचं भरलेलं ना, मडकईला खाली करून घरी आलो, आंघोळ वगैरे करून ते भरलं वगैरे, आंघोळ वगैरे करून 1-1.5 तास फक्त घरी होतो. 1-1.5 तास फक्त.
आणि लगेच मी निघालेलो. म्हणजे जवळजवळ 2-3 आठवडे मी घरी नाहीच आहे, बाहेरच आहे. म्हणजे टेम्पोतच झोपतोय, काय विचारू नका. तर आज फायनली मी घरी जातोय, मस्तपैकी आराम करणार आहे. 2-3 दिवस मी आता बाहेर पडणार नाही, घरी रेस्ट घेणार आहे खरंच. म्हणजे काय विषय माहिती आहे, मुंबईत गेलं की शनिवार सोमवार मंगळवार गाडी भरत तर नाही, काय नाही, आणि काय बोलून फायदा नाही. तर ठीक आहे, कसा वाटला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास कोकणी कंदार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रात्रीची थंडी पडलेली ना, त्यामुळे आता मला ना विचार करतोय बाहेरचं कुठेतरी जर भाडं घेतलं ना, मला थंडी सहन होत नाही. पुण्यात तर अक्षरशः एवढी थंडी त्या दिवशी, आणि रात्री आता मुंबईतून येताना जी थंडी लागत होती, खतरनाक थंडी होती, खतरनाक. तर ठीक आहे, त्यामुळे बघूया पुढचं पुढे जे नशिबात असेल ते भेटेल आपल्याला भाडं. तर आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतोय. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.